नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण बावचीमध्ये बेसन घालून एक नवीन मस्त चवदार अशी रेसिपी तयार करतोय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। ही भाजी बघा, दिसायला जितकी सुंदर दिसत आहे ना, त्याहून जास्त अधिक टेस्टी पण झाली होती। बावचीमध्ये बेसन घालून अशी रेसिपी तुम्ही कधी पाहिली नसेल आणि कधी खाल्ली पण नसेल, त्यासाठी एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी। बावची न खाणारे पण अगदी चाटून पुसून हट्टाने मागून खातील इतकी छान टेस्टी रेसिपी होती। आणि ना असं बघा, गरमागरम चपाती सोबत अशी बावचीची भाजी, आहा नादच खुळा। काही जण ना या भाजीला गवार पण म्हणतात, आमच्या इकडे याला बावची म्हणतात। बाय द वे तुम्ही काय म्हणताय हे नक्की कमेंट करून सांगा। बावची बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं नार वगैरे काढून त्याला नीट करून घ्यायचं आहे। काही जण ना बावच्या नीट करून घेत नाहीत, त्याला कट करून घेतात, पण नीट करून घेतला तर लवकर शिजायला पण मदत होईल आणि चवीला पण छान लागेल। नेहमी तीच बावचीची भाजी खाऊन आपल्याला पण कंटाळ येतो ना, त्यासाठी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, 100% आवडणार। नीट केलेली बावची बघा, असं व्यवस्थित 1-2 ते 3 पाण्यानं स्वच्छ असं धुवून घ्यायचं। बावच्या इकडं मी धुवून घेत आहे, तोपर्यंत तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी। तर एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालून घेऊया। यामुळे ना एकदम खमंग असा स्वाद येईल बावच्यांना। आता धुवून घेतलेल्या बावच्या घालून चांगलं 2 ते 3 मिनिट याला असं परतून घेऊया बघा तेलामध्ये। 2 ते 3 मिनिट परतून झाल्यानंतर एक साधारण अर्धा वाटी यामध्ये बेसन घालून घेऊया। बावच्या जास्त असतील तर तुम्ही बेसन कमी जास्त करू शकता। आता बारीक गॅस करून बघा याला असं छान परतून घेऊया। गॅस थोडा बारीकच करायचं, नाहीतर मग काय होईल, बेसन करपायला लागेल। चांगलं 2 ते 3 मिनिट भाजून घेतल्यानंतर ना बघा यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आणि बेसन भाजून झाल्यानंतरच मीठ घालून घ्यायचं मंडळी, नाहीतर मग पाणी सुटते बावच्यांना आणि बेसन बघा असं चिकट होते। लागलं तर एक थोडंसं पाणी शिंपडून याला आपण एक 5 ते 10 मिनिट वाफेवर शिजवून घेऊया। आता 5 ते 10 मिनिट वाफवून आपली बावची बघा तयार आहे। इकडं किती छान वाफलेलं आहे आपलं बावच्या आणि बेसन। अशा प्रकारे बघा आपण नवीन रेसिपी तयार करत आहे बावचीमध्ये बेसन घालून, जे की खायला एकदम चविष्ट लागते। आणि बावची खाण्याचे फायदे पण भरपूर आहेत आपल्या निरोगी शरीरासाठी, जसं की ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते, पचनशक्ती सुधारते, हाडे मजबूत होतात, असे बरेच काही फायदे आहेत ह्याचे। त्यासाठी बावची आपल्याला नक्की खायला पाहिजे आठवड्यातून 1 ते 2दा। मग त्याच पद्धतीची खाऊन आपल्याला पण कंटाळ येतो ना, त्यासाठी मी ही नवीन जरा ट्राय केली रेसिपी। आता काय करायचं, त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं, त्यामध्ये जिरे चांगले तडतडले की आपण चिरून घेतलेला मीडियम साईजचा कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांद्याला छान असं ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे बघा। त्यानंतर हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या घालून घ्यायच्या आहेत, ते पण व्यवस्थित चांगलं भाजलं की मग त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे। याला पण छान मऊ होईपर्यंत असं फ्राय करून घ्यायचं आहे बघा तेलामध्ये। आता यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करूया। अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धने पावडर घातले मी इथं। त्यानंतर मीठ यामध्ये थोडंसंच घालून घ्यायचं आहे, कारण आपण मगाशी बावच्या फ्राय करून घेताना पण घातलं होतं। आता कांदा लसूण मसाला चटणी आपली 2 चमचे घालून घ्यायचं इथं। कसं तुम्हाला तिखट आवडेल तसं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। जरा जास्त झणझणीत होण्यासाठी मी 2 चमचे घातले इथं। ते चांगलं फ्राय झालं की गॅस बंद करून आपल्याला इथं दही घालायचं आहे। गॅस बंदच करून घालायचं आहे, नाहीतर मग दही फाटतं यामध्ये, परत मग सांगितलं नाही असं म्हणू नका। गॅस बंद करून यामध्ये दही घालून व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे बघा। आणि त्यामध्ये 1 वाटी गरम पाणी घालून छान ह्याला असं तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। पाणी शक्यतो गरमच वापरत जा, गार पाणी नका वापरू। आता यामध्ये बेसन घालून फ्राय केलेल्या बावच्या आपण घालून घ्यायच्या आहेत बघा। अशा पद्धतीनं छान असं याला हलवून घ्यायचं आहे। बावच्या आणि मसाले बघा सगळं असं एकजीव झाले पाहिजेत।
आता याला मस्त असं मिक्स करून झाल्यानंतर ना बघा यामध्ये अजून थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. पण असंच आपल्याला एक 5 ते 10 मिनिट याला परतून घ्यायचं आहे बघा. आणि असं मसाल्यांमध्ये 1-2 मिनटं छान शिजलं तर मग नंतर ना आपण पाणी घालायचं आहे. आणि पाणी मी मगाशी सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे पाणी यामध्ये गरमच वापरायचं. पाणी गरम वापरल्यानंतर ना कसं भाजीला असं छान टेक्स्चर येतोय. थंड पाणी नका वापरू. मगाशी मी ज्या प्लेटमध्ये बावच्या काढल्या होत्या ना त्या प्लेटमध्येच तुम्ही गरम पाणी घालून ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्या 5 ते 10 मिनिट शिजून झाल्यानंतर ना. तर बघू शकता तुम्ही याला छान असं हलवून घ्यायचं आहे. पाणी घालून झाल्यानंतर ना किती छान मसालेदार टेक्स्चर तयार झालाय बघा बावचीचा. छान याला एकजीव करून घ्यायचं आहे. दिसायला जितकी सुंदर दिसत आहे ना ही भाजी तितकीच टेस्टी पण झाली आहे. एकदम चवदार अशी रेसिपी आहे ही. बघू शकता तुम्ही. आता याला एक उकळी येऊन द्यायची आहे बघा. 1 ते 2 मिनिट याला छान उकळी आली की मग तयार आहे आपली भाजी. 1-2 मिनिट याला घालून वाफवून घेतलं की मग बेसनचा कच्चापणा आपला जो आहे तो बेसनचा कच्चापणा निघून जाईल आणि एकदम उत्कृष्ट पद्धतीने आपली इथं भाजी तयार झालेली आहे ही. बघू शकता तुम्ही इतकी छान झालेली ही भाजी. आता बघा याला गरमागरम चपाती सोबत असं सर्व करून घेऊया. चपात्या पण आपल्या इकडे तयार झालेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही चपाती आणि बावचीची भाजी. मग मंडळी या जेवायला तुम्ही पण. किती मस्त तयार झाली बघा आपली बेसन घालून तयार केलेली बावचीची भाजी. मग तोंडाला पाणी सुटलं ना मंडळी. हो झालीच तितकी चविष्ट भाजी ही. आणि तुम्हाला खरं सांगते पहिल्यांदा ही बावचीची भाजी आमच्या घरी पूर्ण अशी संपलेली. कढईमध्ये जरा पण शिल्लक राहिली नव्हती. गरमागरम भातासोबत गरमागरम चपातीसोबत भाकरीसोबत सगळ्यासोबत तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता. एकदा या पद्धतीनं तुम्ही पण बेसनची ही गवार तयार करून बघा. नक्की आवडेल तुम्हाला पण. अप्रतिम याची चव आहे मंडळी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.